जेवढे वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतील तेवढा फायदा महाविकास आघाडीला होईल। मोदींना त्यांची जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडी माफी मांगो आंदोलन करणार आहे। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छोट्या प्रतिमा घेऊन आंदोलन करणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं असून महाराजांच्या प्रतिमेत सुद्धा कमिशनखोरी केली आहे, त्यामुळे आम्ही हा मार्च काढणार आहोत। जर परवानगी नाकारली तर आम्ही अटक होऊ। महाराजांच्या अपमानाबद्दल या लोकांना सत्तेत बसवू देणार नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले। नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते। यांचा जो कमिशनखोरी जी आहे, यांचा जो भ्रष्टाचार आहे, तो भ्रष्टाचार इथपर्यंत गेला की महाराजांच्या प्रतिमेमध्ये सुद्धा हे कमिशनखोर निघाले आणि तिथंच महाराष्ट्राचा अवमान करण्याचं काम या लोकांनी केलं। उद्या 1 तारखेच्या मोर्चाला परमिशन मिळाली नाही पोलिसांची अशी माहिती आम्हाला नाकारली आहे। आझाद हिंद मैदानामध्ये त्यांनी मोर्चा काढा म्हणून आम्ही अरेस्ट होऊ, आम्हाला ते त्यांच्या परवानगी आणि याची वाट बघायची नाही आहे। महाराष्ट्राच्या अवमानापेक्षा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला महाराष्ट्राचं जे स्वाभिमान होतं छत्रपती शिवाजी महाराज या अवमानकर्त्यांना आता सत्तेत बसू देणार नाही ही महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे। आणि त्याच्यामुळे पवार साहेब असतील, मी असेल, उद्धव साहेब असतील, आम्ही सगळेजण जे होईल त्याचं पाहू, पण आता यांना जशाचा तसा धडा शिकवणं या भ्रष्टाचारी सरकारला आणि कमिशनखोर सरकारला हे आम्ही ठरवलेलं आहे। पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त वर्षा गायकवाड यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं पोलिसांनी बंदोबस्त। मी मगाशीच सांगितलं की नजरकैदेचं काम चाललेलं आहे। विरोधकांना नजरकैदेत ठेवतं हे